हाय फ्रेंड, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये। आज आपण अतिशय एकदम अमेझिंग अशी एक रेसिपी बनवणार आहोत, जिचं नाव आहे व्हेज खासियत। या रेसिपीमध्ये दोन पद्धतीच्या ग्रेव्ही येतात। त्याचं वैशिष्ट्य असं आहे, एक तिखट असते, एक स्वीटनेस असते। एकदम खायला अमेझिंग आणि एकदम डबल टेस्ट असते। तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। चला मग बनवायला सुरुवात करूया। पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरा आपण टाकायचं आणि त्यानंतर चॉप केलेले लसूण, चॉप केलेली मिरची चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे, थोडीशी 1 चम्मच, तिलासुद्धा चांगली फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर चिली पेस्ट घ्यायची आहे 1 चम्मच, ती पण चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये कांदा लसूण आपला जो कांदा मसाला असतो, कांदा फ्राय मसाला बनवलेला असतो, टमाटर कांदा याचा, तो मसाला ॲड करायचा आहे। यानंतर आपल्याला आपले स्पाइस जे मसाले आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत। सर्व मसाले ॲड केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला ग्रेव्ही घ्यायची आहे, कांदा ग्रेव्ही, टमॅटो ग्रेव्ही आणि व्हाईट ग्रेव्ही, सर्व ग्रेव्ही थोडी थोडी घेऊन आपल्याला आपला मसाला रेडी करायचा आहे। यानंतर आपल्याला बाइंडिंगसाठी थोडंसं चीज वापरायचं आहे, मिक्स करून घेऊ। चीज ॲड करून झाल्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये आपण क्रश केलेला पनीर टाकायचं आहे, ग्रेट करून घ्या किंवा हाताने क्रश करून घ्या, ते पनीर ॲड करायचं आहे। त्यानंतर ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून झाल्याच्यानंतर यामध्ये थोडीशी बाइंडिंगसाठी थोडंसं रोगन टाकायचं आहे, थोडीशी क्रीम टाकायची आहे आणि कोथिंबीर आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून चला मग आपली एक साईड तयार झालेली आहे, एक बॅटर तयार झालेलं आपण सर्व करून घेऊया। यानंतर आपण बनवूया ग्रीन मसाला। तर यासाठी सुद्धा पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत। त्यानंतर लसूण थोडीशी चांगल्या पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये सुद्धा थोडीशी हरी मिरची चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेतल्याच्यानंतर यामध्ये थोडासा डायरेक्ट कांदा मसाला घ्यायचा, आपण जो कांदा मसाला फ्राय करून घेतलेला आहे तो। नंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेतल्याच्यानंतर यामध्ये सुद्धा आपले मसाले ॲड करायचे। मसाले ॲड करून झाल्याच्यानंतर यामध्ये 1 चम्मच आपल्याला पालक घ्यायचा आहे, 1 चम्मच म्हणजे 1 डब्बू आपल्याला कमसे कम 150 ग्रॅम एवढा पालक घ्यायचा आहे, पिसलेला पालक, तो सुद्धा चांगल्या पद्धतीने ॲड करायचा आहे। महत्त्वाचं, ही जी पालकची ग्रेव्ही असते ती थोडीशी स्पायसी असते, त्यामध्ये कलरसाठी किंवा बाइंडिंगसाठी आपण थोडीशी क्रीम वापरलेली आहे। यानंतर यामध्ये आपण मिक्स व्हेज वापरायचं आहे, पण मिक्स व्हेज मी चॉप करून घेतलेलं आहे, ते मिक्स व्हेज आपण ॲड करायचं आहे। थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडंसं चीज, थोडीशी क्रीम, चला मग ही सुद्धा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। चला आता आपण प्लेटिंग करूया। अतिशय सोपी आणि एकदम अमेझिंग आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे, कारण एक साईड आपल्याला स्वीटनेस देते आणि एक साईड आपल्याला स्पायसी देते। एकदम कॉम्बिनेशन बढिया असतं आणि एकदम भारी रेसिपी आहे। गार्निशसाठी आपण थोडंसं वरती चीज टाकलेलं आहे, थोडी वरनं क्रीम टाकूया आणि त्यानंतर धनिया टाकून आपली व्हेज खासियत रेडी आहे। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा। माझ्या जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।